आज मी विचार करत होती की आपण सगळेजण आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पाण्यामध्ये फुलं ठेवत असतो, म्हणजे फ्लोटिंगमध्ये ठेवत असतो। आपली वास्तू शुभ राहण्यासाठी, घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण असे बरेचसे उपाय आपण आपल्या वास्तूत करत असतो। तर आज म्हटलं चला थोडीफार माहिती देऊया। जे काही माझे बाउल होते फुलांनी भरलेले, तर ते फुलं आता खराब झाली म्हणून आज सगळे चेंज केलेले आहेत। जे काही बाउल आहे काचेचं, पितळेचं, प्लास्टिकचं, सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये परत पाणी भरून घेतलं आणि मला जी फुलं हवी होती त्याप्रमाणे मी फुलांची रचना केलेली आहे। तर आपण आपल्या वास्तूमध्ये, आपल्या हॉलमध्ये, आपल्या देवघरामध्ये मेन एंट्रीला अशा प्रकारे सुशोभित करून फुलांचा वापर करू शकतो। जी काही फुलं होती निर्माल्यामध्ये निघालेली पाण्यातील खराब फुलं सगळी मी एका गाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवली आणि त्याच्यानंतर जे बाउल आहे ते डेकोरेट करायला सुरुवात केलेली आहे। फुलं कोणतीही असो, आपलं घर पॉझिटिव्ह होण्याचं काम करत असतं। फुलं ठेवून झाल्यानंतर त्यामध्ये भीमसेन कापूर सुद्धा टाकला पाहिजे। यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी या फुलामार्फत जातेच, त्यामुळे आपलं घर पॉझिटिव्ह सुद्धा राहण्यास मदत होत असते। तर अशा प्रकारे माझे हे बाउल सगळे डेकोरेट करून झालेले आहेत। त्यानंतर ज्या ठिकाणी ठेवायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा मी ठेवलेले आहेत। तर असे माझे नेहमीचे हे 3 बाउल रेडी असतात। त्यानंतर हे पाण्याचं काय केलेलं आहे, जे मी बाउलमधून पाणी गाळून घेतलेलं होतं ना, ते एका टबमध्ये ठेवलं होतं आणि झाडांना अशा पद्धतीने टाकून घेतलं। नंतर जी काही फुलं शिल्लक राहिलेली होती, काही चांगली होती काही खराब होती, त्यांची मी निवड केली। चांगली अशा प्रकारे ठेवलेली आहे आणि खराब झालेली एका टोपलीमध्ये टाकली। तर या टोपलीतल्या निर्माल्याचं मी काय करणार आहे, तर हे सगळं काही उन्हामध्ये सुकायला टाकणार आहे। तर अशा पद्धतीने सुकायला टाकलेलं आहे। त्याच्यानंतर सुकल्यानंतर एका मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। ज्यावेळेस मी एखाद्या झाडाची म्हणजे झाड लावेल ना, तर भरण्यासाठी मला हे खूप उपयोगी होईल आणि खतसुद्धा म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो। तर त्यानंतर आपल्या झाडाला अशी चांगल्या प्रकारची ताजी फुलं बघायला नक्कीच मिळतील।